आमच्या ना कॉलेजच्या इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी 2 बस होत्या. त्याच्यामधली एक बस पुढे आली होती. त्यांच्यावाले लेक्चर वगैरे चालू झाले होते आणि दुसरी बस म्हणजे आमच्यावाली जी की पहिल्यांदाची 1 ते 1.5 तास लेट झाली होती. त्यामुळे पहिल्या बसचं लेक्चर वस्तवर आहे ना आम्हाला श्री सद्गुरू शंकर महाराज समाधीच्या मठामध्ये नेलं. तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलं, महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग ना आमच्यावालं लेक्चर चालू झालं. आधी इथं आमच्यावालं तब्बल 1 ते 1.5 तास लेक्चर चालू होतं. लेक्चर झाल्याच्या नंतर मग आता इंडस्ट्रियल व्हिजिट संपली होती. दोन्ही बसच्या पोरापोरींची लेक्चर झाल्याच्या नंतर ना आता आम्हाला ना राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आणलं होतं म्हणजे प्राणी संग्रहालय बघायला आणलं होतं. नाही तर तुम्ही म्हणशाल तिथे ठेवायला आणलं होतं. तसं तर या झू मध्ये बघायला भेटणार आहे साप आणि घरी पण बघायला भेटायचे, पण हा अनाकोंडा नव्हता बघितला. बाकी झू फिरता आमच्या मित्राला ना सर्प मित्र बनायची संधी भेटली होती आणि आमच्या मित्रांनी त्या संधीचं पुरेपूर सोनं केलं होतं. बाकी आमच्यावाल्या मॅडम झू मध्ये चालून दमल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी तिथंच तपस्याला बसून घेतलं. आम्ही त्यांची तपस्या भंग न करताय ना पहिल्यांदा आलो इकडे वाघ बघायला. हा वाघ तर आपल्या गावाकडे पण पाहायला भेटतोय, पण हा नाही बघायला भेटत. याचं नाव काय ते कमेंट मध्ये सांगा आपल्याला. काही वेळापूर्वी सर्प मित्र झालेला आमच्यावाला मित्र आता प्राणी मित्र झाला होता. आमच्या मित्राची अशी लक्षणं पाहिल्याच्या नंतर आम्ही झू मधून बाहेर आलो. पहिला घराचा रस्ता धरला. पहिल्यांदा तर आमच्या बसमधले सगळे कार्यकर्ते शांत बसले होते, पण जेव्हा शेजारच्या बसमधले कार्यकर्ते बाहेर निघून नाचले ना तेव्हा मग आमच्यावाले ऑपरेटर ऍक्टिव्ह झाले आणि सगळे कार्यकर्ते पण ऍक्टिव्ह झाले. आता तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटचा पार्ट 1 बघितला का नाही काय माहिती, पण पार्ट 1 मध्ये जसा येताना धिंगाणा घातला होता ना आणि तेवढीच माझ्या रिटर्न जाताना पण केली होती. आता ती कशी झाली काय झाली आता ते तुम्हीच बघा. आता रिटर्न जायच्या वेळेस ना आमच्याला दोन्ही बस एका हॉटेलमध्ये जेवायला थांबवल्या होत्या आणि त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवढे कस्टमर गेले होते का काय झालं काय माहिती, कारण की निम्म्या पोरांची जेवण झाले होते तरी निम्म्यांना आहे ना अजून ऑर्डर्स नव्हते आले आणि त्याच्यामुळे जेवायला बसलेले सगळे कार्यकर्ते एकदम पस्तावून गेले होते आणि अशाच रीतीने आमच्याला इंडस्ट्रियल व्हिजिट पण कंप्लीट झाली होती.